नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल तेलंगे. हा माझा आहे पहिला ब्लॉग. मी आलो आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये एवढी थंडी आहे तुम्हाला काय सांगू. आता पकडलेला आहे मी ॲटो आणि जात आहे हडपसरला. तुम्ही बघा, सकाळचे 6 वाजलेले आहे. ॲटोचा मागचा व्ह्यू बघा, आजूबाजूला सगळं काळपट. आता पोचलेलं आहे मित्रांनो मी हडपसर. हा आहे हडपसर ब्रिज. बघा, ट्रॅफिक काहीच नाही आहे सकाळची. आणि थंडी तर एवढी आहे तुम्हाला काय सांगू, खूप भयंकर थंडी आहे. बघा कसा मी थरथर कापत आहे. ॲटोमध्ये बसलेलो आहे मी, थंडीने कापत आहे. आता निघालो मी. हा आलेलं आहे हडपसर. ॲटोतून उतरलो, बॅग घातली आणि पुढे चालत निघालो. मला जायचं होतं पुढे. ॲटो शोधत होतो. ॲटो पकडण्यासाठी उभा आहे हडपसर बस स्टँड. मला जायचं आहे उरुडी कांचनला. ॲटोची वाट बघत थांबलेलो आहे मी. बघा इकडे तिकडे बघत आहे, ॲटो काही भेटत नाही. बाजूला आहे सिटी बस, वाट बघत आहे, थंडीने कापत आहे. पोचलो मी आता ॲटो पकडून उरुडी कांचनला. चालत चालत आता हॉटेलवरती जात आहे. हॉटेलवरती पोचल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार. चालत आहे बघा, फ्रेश वगैरे झालो, थोडी फोटो काढतोय. लुक बघा, थोडं मिरर समोर उभा राहून सेल्फी काढतोय. आता थोड्या वेळा सेल्फी वगैरे काढून मग पुढे फॅक्टरी व्हिजिट. पण आधी नाश्ता करावा असा विचार केला थोडं, तर पोहे घेतले, पोहे आले. थोडं मोबाईलवरती काम करत बसलो होतो. पोहे आता थोड्या वेळात खातोय. पोहे नाश्ता वगैरे झाला. फॅक्टरीला पोचलो आहे. गेटमध्ये एंटर करतोय. इथे हनुमानजीचं मंदिर आहे बाजूला. ही कंपनी आहे एव्हरेस्ट स्पन पाईप म्हणून. तर इथे मी विजिटसाठी आलो आहे. जातोय वॉचमॅनकडे, एंट्री केली, पुढे जातोय. वॉचमॅन काका मला दाखवत आहे ऑफिस कुठे आहे. मी पुढे आहे, वॉचमॅन काका पाठीमागे आहे. मी विचारत आहे त्यांना की ऑफिस कुठे आहे म्हणून. ते म्हणतात की पुढे. तर बघतोय, मग ते म्हणे की इथे शायद होणार पण इथेच राहतात. तर त्यांनी इकडे सांगितलं मला, पण म्हटलं इकडे नाही जायचं, मला ऑफिसला बसायचं आहे. तर मग मी तिथून निघत ऑफिसमध्ये जाऊन बसतोय. हे आहे ते एव्हरेस्ट स्पन पाईप कंपनीचे ऑफिस. शूज वगैरे काढतोय, आतमध्ये जातोय. थोडा आता आतमध्ये जाऊन चहा वगैरे घेतोय, मग परत निघतोय, ऑफिसच्या बाहेर पडतोय. हे पाईप बनवतात, पाईप मॅन्युफॅक्चरिंग करतात. ऑफिस आहे. फिश बघा किती स्वीट आणि क्वीट आहे पाण्यामध्ये. निघालो आहे ऑफिसच्या बाहेर. लोकेशन्स बघा, ही फॅक्टरी आहे. पुढे दाखवतोच तुम्हाला मी. सध्या मीच इथे विजिटसाठी आलो आहे.
यांचा काय सेटअप आहे काय नाही तर थोडं बघावं. तर चालत चालत पुढे जिथे मशिनरी पार्ट आहे तिथे मी चालत जातो आहे. हे सगळं मॅन्युफॅक्चर युनिट आहे त्यांचं. हे RCC पाईप बनवतात, तुम्हाला दिसेलच. मी ऑल प्रोडक्ट्स जे काही मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट करतात त्यांना कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो. तर हे काका होते तिथे, ते सुपरवायझर अँड मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर त्यांच्याकडनं सगळं विचारपूस करत आहे आणि त्यांनी हा जो सेटअप लावलेला आहे तो सेटअप ॲज पर स्टँडर्डप्रमाणे लावला आहे की नाही ते मी बघत आहे. तो त्यांनी चुकीचं लावलं होतं पण नंतर ते बरोबर करून घेतलं आहे. त्याला कुठले कुठले प्रेशर गेज लावायचं आहे मी त्यांना तेवढं गाईड करत आहे. तर स्टँडर्डप्रमाणे जे काही क्वालिटी चेकिंग होतं ते ॲज पर स्टँडर्डप्रमाणे चेकिंग होतं. तर मी त्यांना सांगत आहे की तुम्ही हे मीटर लावा जे रेंजमध्ये बसतं आहे त्याच रेंजचं ते मीटर तिथे, जास्त रेंजवालं मीटर तिथे लावावं लागतं. तर ते ठीक हो म्हणाले. त्यांनी मीटर खाली ठेवलं. बट 2-3 सेटअप आहे तिथे. हा हायड्रो सेटअप आहे, एक लोड सेटअप आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण काही दाखवणार नाही. जस्ट हा माझा पहिला ब्लॉग आहे. जर तुम्ही हा ब्लॉग माझा बघत गेले ही जी मशीन आहे ही पूर्ण याला 3 एज लोड बेरिंग टेस्ट असे म्हणतात, की ज्याला पाईपला दाब देऊन किती KGवरती या किती टनवरती त्याला क्रॅक मारतो आहे ते मेजर करण्याची टेस्ट असते. ॲज पर स्टँडर्डमध्ये सगळं काही रेडिंग दिलेलं आहे. तर मी त्यांना गाईड केलं आहे, सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. परत मग त्यांनी थोडं सेटअप व्यवस्थित केलं आहे. मी थोडं फॅक्टरी लुकआउट करतो आहे. परत जाऊन त्यांना उर्वरित ज्या गोष्टी आहे, हा ॲड्रा आहे, ह्या ॲड्राने हे पाईप उचलतात. कारण हे पाईप खूप हेवी असतात, मॅन्युअली उचलल्या जात नाही. लेंथ त्याची 2.5 मीटर आहे असते आणि डायमीटर व्हॅरी करतं. 150 to 1200पर्यंत हे मॅन्युफॅक्चरिंग करतात. या प्रोडक्टचं नाव प्रिकॉस कॉन्क्रीट पाईप IS 458 2021. तर हे खूप सारे यामध्ये प्रोसेस असतं पाईप बनवण्याची. बट मी फक्त चेकिंग करण्यासाठी आलो आहे. तर मी हा माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मी फक्त एवढीच माहिती तुम्हाला देतो. जर तुम्ही माझे ब्लॉग बघत गेले तर मी प्रत्येक क्वालिटीचं कसं टेस्ट करतात, कसं बनवतात हे मी तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये कळवणार. बाय बाय. नमस्कार मित्र. गुड बाय.